जोहार, आपण पाहतात संतोष भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। जोहार, मी श्रीमंत सुरपाम आजच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्या दर्शकांचे स्वागत करते। शिक्षण हे विकासाचे द्वार आहे असे प्रतिपादन आज महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी गोंडवाना विद्यापीठात केले। गोंडवाना विद्यापीठामध्ये 11वा व 12वा दीक्षांत समारंभ मोठ्या थाटात साजरा करण्यात आला आहे। शिक्षण ही मोठी ताकद आहे। शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याचे मत महामहिम राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आज व्यक्त केले। गोंडवाना विद्यापीठाचा 11वा आणि 12वा दीक्षांत सोहळा महामहिम राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली गोंडवाना विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न झाला। या प्रसंगी ते बोलत होते। वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे, प्रकुलगुरू डॉक्टर श्रीराम कावडे, कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेकन, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या शाखेचे अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर प्रवीण पोटदुके, वित्त व लेखा अधिकारी CA भास्कर पठारे व्यासपीठावर उपस्थित होते। तर यावेळी आमदार डॉक्टर देवराव होडी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आदी मान्यवरांनी महामहिम राज्यपालांच्या स्वागताप्रसंगी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते। यावेळी विद्यापीठाच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार अशी ग्वाही सुद्धा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली आहे। या कार्यक्रमाप्रसंगी 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ह्युमॅनिटी अँड इंटरडिसिप्लिनरी स्टडीज विद्याशाखेतील UG व PG मध्ये प्रदान करण्यात आलेल्या पदव्यांची संख्या 10,226 इतकी असून 55 विद्यार्थ्यांना PhD तर 41 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले। सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ह्युमॅनिटीज आणि इंटरडिसिप्लिनरी स्टडीज विद्याशाखेतील UG व PG मध्ये प्रदान करण्यात आलेल्या पदवींची संख्या 13,607 इतकी असून 25 विद्यार्थ्यांना PhD, 1 विद्यार्थ्याला ME संशोधन पदवी तर 41 विद्यार्थ्याला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले। कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, माजी कुलगुरू, माजी प्रकुलगुरू, अधिसभा सदस्य, दानदाते, विशेष आमंत्रित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते। आता आपण थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाऊया, ते काय बोलत आहेत। भारत माता की जय। विद्यार्थ्यांमध्ये शक्ती आहे। सळसळत्या रक्ताच्या, धडकत्या हृदयाच्या तरुण मित्रांनी हात असा आकाशाकडे न्यायचा आहे। भारत माता की जय। आजच्या या भारत माता की जय। विद्यार्थ्यांमध्ये शक्ती आहे। सळसळत्या रक्ताच्या, धडकत्या हृदयाच्या तरुण मित्रांनी हात असा आकाशाकडे न्यायचा आहे। भारत माता की जय। आजच्या या दीक्षांत समारोहामध्ये उपस्थित कुलपती व आदरणीय महामहिम राज्यपाल महोदय श्री CP राधाकृष्णन जी, गोंडवाना विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सातत्याने आपलं कर्तव्य पूर्ण करत पाठपुरावा करणार नेतृत्व कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ डॉक्टर प्रशांत बोकारेजी, प्रकुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळेजी, कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेखनजी, विविध विद्याशाखेचे बक्षीस प्राप्त विद्यार्थी, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, विविध विषयाचे अधिष्ठाता, सर्व प्राचार्य, प्राध्यापक,
कर्मचारी वर्ग, सर्व उपस्थित पत्रकार बंधू भगिनी, या शहरातील सर्व सन्मान्य नागरिक बंधू भगिनी व विद्यार्थी व माझ्या भगिनी विद्यार्थिनी, मी सर्वप्रथम आजच्या या दीक्षांत समारोहामध्ये आदरणीय कुलपतींनी निमंत्रण स्वीकारल्याबद्दल चंद्रपूर, गडचिरोली, गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना मनस्वी धन्यवाद देतो। त्यांचं या गोंडवाना विद्यापीठाच्या समारोहामध्ये त्यांचं मनापासून स्वागत करतो।